शिर्डी व शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी बस स्थानकाच्या कामाचा कालावधी उलटूनही अद्याप राहुरी बस स्थानकाचे काम फक्त 25% झाले असून 75% काम बाकी आहे। संबंधित ठेकेदार या कामांमध्ये चालढकलपणा करत आहे। तरी संबंधित ठेकेदाराने तात्काळ हे काम प्रगतीपथावर नेऊन सुरू करावे, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली। राहुरी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम हे सोलापूरचे ठेकेदार अनिल पाटील यांच्या पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे। ठेकेदाराने दराने 3,44,77,744 रुपयांना काम घेतले आहे। 16 मार्च 2024 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला। कामाची मुदत 18 महिने होती। 31 ऑगस्ट 2025 रोजी मुदत संपली। त्यास 1.5 महिना उलटला असताना प्रत्यक्षात 25%च काम झाले आहे। राहुरी बस स्थानकाचे पुनर्बांधणीचे काम 13,454 चौरस फूट आहे। पैकी 50% बांधकाम झाले, तेही अर्धवट स्थितीत आहे। उर्वरित 50% बांधकाम प्लिंथ लेव्हलपर्यंत आले। त्यातही 2 कॉलमचे फक्त खड्डे घेतले आहेत। बांधकाम पूर्ण झाल्यावर आतून बाहेरून प्लास्टर, प्लंबिंगचे काम, फरशी, रंगकाम, प्रतीक्षालयाचे भव्य शेड अशी 75% कामे अपुरी आहेत। मुदत संपल्यानंतर एसटी प्रशासनाने ठेकेदाराला 2 नोटिसा धाडल्या आहेत, परंतु कामाला वेग आला नाही। ठेकेदाराने तात्पुरत्या बसस्थानकासाठी पत्र्याचे छोटेसे शेड उभारले, त्यात 50 प्रवाशांची बैठक व्यवस्था आहे। गर्दीच्या वेळी बहुतांश प्रवाशांना फलाटाच्या बाहेर मोकळ्या जागी ऊन, वारा, पावसामध्ये उभे राहावे लागते। पत्र्याच्या छोट्याशा खुराड्यात वाहतूक नियंत्रकाला दिवस काढण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे माजी खासदार तनपुरे यांनी सांगितले आहे। या कामाचं 2 वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि हे सगळं काम जे त्यांच्या जे शेड्स आहेत ते पुरं करून त्यातली फरशी बसवणं, रंगकाम करणं, दरवाजे फिट करणं, सगळं काम हे 31 ऑगस्टला पूर्ण होणं अपेक्षित होतं। आजची परिस्थिती अशी आहे की 2 वर्षांमध्ये 25% काम झालेले नाही आणि त्याचं खापर दुसऱ्यांच्या पोळलं जातं। वास्तविक पाहता आर्किटेक्टने त्यांना ड्रॉइंग्स दिली, नगरपालिकेने त्यांना सगळ्या मंजुऱ्या वेळेवरती दिल्या, असं असताना सुद्धा हे काम होत नाही। अतिशय वाईट गोष्ट त्या ठिकाणी। आणि याचा परिणाम विशेष म्हणजे एस टीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा याचं काही परवा असं दिसत नाही। इथं जवळजवळ 600 गाड्या एस टीच्या दररोज ये जा करतात। 7 ते 8 हजार लोक या स्टँडवर प्रवास करून जातात। किती त्यांची परिस्थिती वाईट आहे हे आता आपण पाहिलं असेल की याच्यामध्ये सगळे डुकरं फिरत आहेत। घाणीचं सगळं साम्राज्य झालेले आहे, कामाचा पत्ता नाही। आणि विशेषतः महिलांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शौचालय नसल्यामुळं महिलांचं हे होऊ शकत नाही। पुरुषांना सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी नैसर्गिक याच्यासाठी करावं लागतं। आणि ही अशी जी वाईट गोष्ट याच्यावर अनेक वेळा एस टीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही त्याच्यावर काही नाही। आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने अख्ख्या महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत आणि कोणाला तर तो सब कॉन्ट्रॅक्ट देतो। काल परवा दिवशी मी त्या कॉन्ट्रॅक्टरला खूप बोललो की असं हे बरोबर नाही। इथं एवढ्या लोकांची किती कुचंबण होतं त्याचा तुम्ही कधी विचार केलाय का नाही? ते लवकरात लवकर का इथं सगळ्या डुकरांचं साम्राज्य झालंय, तिथं खाणीचं साम्राज्य झालंय। लोकांना किती त्रास सहन करावा लागतो। या ठिकाणी आता एस टीच्या लोकांनी त्यांना काहीच घेणं देणं दिसत नाही। तिकडं बालाजी मंदिराचं जी जागा आहे जवळजवळ 10 कोटी रुपयाची, तिच्यावर अतिक्रमण होतं, तरी एस टीच्या अनेक जेवढे कंट्रोल झाले आत्ताचे सुद्धा जे डिस्ट्रिक्ट जे आहेत त्यांना सुद्धा अनेक वेळा सांगून ते अतिक्रमण काढलं जात नाही। एवढी 10 कोटी रुपयाची जमीन एस टीची स्वतःची दुसऱ्याच्या घशात चालली, तिथे अतिक्रमण होत आहे। आणि ते राहू द्या, पण आज एस टी स्टँडचा हा प्रश्न आहे, हा लवकरात लवकर त्या ठिकाणी एक 4 महिन्याचा अवधीत आज 25% काम झालेलं आहे, अजून 75% काम शिल्लक आहे। ते सगळं काम पुढचं जे फिनिशिंगचं काम आहे त्याला जास्त वेळ लागतो। ते 4 महिन्याच्या आत निदान हे काम पुरं होऊन लोकांना या ठिकाणी योग्य त्या सुविधा व्हाव्यात या दृष्टीने आज हे सगळं आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे। या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयाचे पत्रे फुटले आहेत। लघुशंकेला 2 पेक्षा जास्त माणसं उभी राहू शकत नाहीत, त्यामुळे बस स्थानक परिसरात बहुतांश प्रवाशांना उघड्यावर लघुशंका करावी लागते। यामुळे महिलांची कुचंबणा होते। या घाणीच्या साम्राज्य झाल्याने डासांचा प्रादुर्भाव होऊन प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गैरसुविधांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असून प्रशासन याबाबत कधी जागे होणार हा खरा प्रश्न उपस्थित केला जात आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राहुरी बस स्थानकासाठी 17 कोटी मंजूर झाले होते, तर तत्कालीन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते। राहुरी नगर परिषदेच्या माध्यमातून सर्व परवानगी दिल्या गेल्या आहेत। बस स्थानकाचे फक्त 25% काम झाले असून 75% काम बाकी आहे।
संबंधित ठेकेदाराला 1.5 वर्षाचा कालावधी बांधकाम पूर्ण करण्यासाठी देण्यात आला होता. मात्र 1.5 वर्षाचा कालावधीत 25% काम झाल्याने संबंधित ठेकेदाराची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.